लोखंडे. आज या यांत्रिकरणाच्या युगामध्ये कल्पना करा, इतकी शेत आणि मजुराच्या चणचणीच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस शेतीची मेहनत करतो, शेताला पलटी मारतो, शेताला पाळी घालतो, शेताला मोगडा करतो, त्यानंतर तिरी करतो, पंजी करतो, मोगडा करतो, असे अनेक ज्यावेळेस आपण शेतीची मशागत करतो त्या काळात थोडं विचार करा, आज 50 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांची, आपल्या शेतकऱ्यांची हाल काय असेल. ज्यावेळेस एखाद्या शेतामध्ये खूप तण झालेला असेल, पुंदा झालेली असेल, हराळ झालेली असेल, आणि त्यावेळेस जर शेतीला पलटी मारायची असेल तर आपले पूर्वज काय करत असतील. तर याची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण माहिती घेणार आहोत. तुम्ही पाहताय या ठिकाणी हा पहा, आमच्या आजोबांनी घेतलेला हा 4 बैलाचा नांगर आहे. तर आज जितकं आपण हायड्रॉलिक पलटीनं जितकी खोल नांगरणी करतो त्याच पद्धतीची खोल नांगरणी हा जुन्या काळामधील हा 4 बैलाचा नांगर करत होता. आणि या नांगरामध्ये तुम्ही पाहताय त्या ज्या नांगराचं जे रुमणं आहे तर हे रुमणं आहे. आणि याला या ठिकाणी बैल कशा पद्धतीने लावत होते तर तुम्ही पाहताय या ठिकाणी उभा असल्यानंतर बैल लावण्याची जी पद्धत होती तर या ठिकाणी दोरखंड या ठिकाणी धांदाड किंवा दोरखंड लावून पुढं 2 जू म्हणजे पुढे या ठिकाणी एक जोडी आणि त्याच्या पुढे आणखी दोरखंड लावून तिथे एक जोडी, अशा पद्धतीची ही 4 बैल एका पाठोपाठ एक 2-2 बैलांच्या जोड्या अशा पद्धतीने लावत होते. आणि लावल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जशी आपण पलटी करतो तशा पद्धतीनेच मग याला बैलांना हाकण्यासाठी एक माणूस म्हणजे त्याला हकाऱ्या म्हणायचे, आणि हे रुमणं धरण्यासाठी एक माणूस, नांगर हाणण्यासाठी असं दाबून या ठिकाणी तुम्ही जोर लावून या ठिकाणी जसं करळ शेव आपल्याला जसं म्हणलं तसं आपल्याला या ह्याच्या पद्धतीने आपलं याला हे जे या ठिकाणी हे दिसते ना तुम्हाला हे, तर हे आपल्या या ठिकाणी अडकल्यानंतर त्या नांगराची जी हालचाल आहे ती अशी बंद व्हायची आणि बरोबर त्या ठिकाणी फिक्स व्हायचा. आणि त्यानंतर आपण तो हकाऱ्या त्या वेळेला हाणू लागला की हा जो नांगर रुमणं धरणारा जो माणूस आहे किंवा शेतकरी आहे तो या ठिकाणी दाबून त्या ठिकाणी पुढं हा बैल ओढल्यानंतर हा नांगर छानपैकी असा चालायचा. आणि रानामध्ये चांगली 6 ते 7 इंचापर्यंत ही नांगरणी व्हायची, 7-8 इंचापर्यंत नांगरणी व्हायची. आणि दुसरी गोष्ट एक आहे ह्याच्यामध्ये आपण समजू शकता, आज आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरनं नांगरणी करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे महिंद्रा असो, जॉन डियर असो किंवा कोणत्याही कंपनीचं ट्रॅक्टर असो ते साधारणतः 50 HP पर्यंतचे ट्रॅक्टर असतात, 50-55 HP पर्यंतचे ट्रॅक्टर असतात. आणि त्या 50 HP च्या ट्रॅक्टरला द्वारा जवळपास इतकी खोल नांगरणी होती त्या पलटीच्या मोठ्या हायड्रॉलिक ट्रॅक्टरच्या नांगरणीने. तर त्या काळामध्ये हेच काम बैलानं कशा पद्धतीने करत असेल. आपल्याला माहिती आहे एक बैल साधारणतः 0.5 ते 0.75 HP एवढीच ताकद निर्माण करू शकते. म्हणजे 2 बैलाची ताकद झाली 1.5 HP, 4 बैलाची ताकद झाली 3 HP. म्हणजे 3 HP वर 3 HP शक्ती निर्माण केल्यानंतर हा नांगर 4 बैल ओढायचे आणि त्या पद्धतीनं छानपैकी नांगरणी करायची. आणि या नांगरणीचा एक मुख्य उद्देश असायचा, त्या काळामध्ये हे काही सर्रास वापरल्या जायचं नाही, पण उन्हाळ्यामध्ये खोल पलटी मारण्यासाठी किंवा जे भारीचे रानं असतात, टणक रानं असतात, ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे भारीच्या रानामध्ये पुंदा आणि हराळी हे 2 गवत जे असतात, हे गवत तण जे असतात हे खूप सळवायचे पहिल्या शेतकऱ्यांना. तर ती काढण्यासाठी मुद्दाम खोल नांगरट करावी लागायची. तर पुंदा आणि हराळी आणि इतर टाकळी किंवा जे दीर्घायू जे तण असतात, झुडपी तण, काटेरी तण, टाकाळ असेल, बोरीचे हे असतील, हराळ असेल, कुंदा असेल, अशी जी तण आहेत ती काढण्यासाठी मुख्यतः या नांगराचा वापर केला जायचा. मी लहान होतो, एक 8-10 वर्षाचा असेल त्यावेळेस हा नांगर लावलेला मी बघितलेला आहे. तर मला वाटतंय या ठिकाणी ही जी नांगर आहे तर हा तुम्ही बघितलेला आहे का नाही, किंवा तुमच्या शेतामध्ये कधी हा नांगर लावलेला होता का, तुमच्या परिसरात कधी लावलेला होता का, तर तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.